अविवाहित तरुणांना गाठायच्या आणि तरुणाजवळ जात साडीने करायच्या असं तरुणांनो आताच बघा ही घटना जो ऐकल्यानंतर अनेक अविवाहित तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। सुरुवातीला सर्व काही विश्वास संपादन करण्यापासून सुरू व्हायचं। अविवाहित तरुणांची माहिती मिळवली जायची, त्यांच्याशी गोड बोलणं, आपुलकी दाखवणं, त्यांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवणं आणि हळूहळू लग्नाचा विषय काढणं। एवढं सगळं इतक्या नैसर्गिक पद्धतीने घडायचं की समोरच्या व्यक्तीला संशय येण्याचं काहीच कारण उरत नसे। प्रत्येक गोष्ट अगदी ठरवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती। यानंतर काही महिला स्वतःला मध्यस्थी म्हणून पुढे आणायच्या, ते स्वतः सर्व जबाबदारी घेत असल्याचे दाखवायच्या। योग्य मुलगी मिळेल, सर्व चौकशी झालेली आहे, काळजी करू नका असं सांगून तरुणांचा विश्वास आणखी मजबूत केला जायचा। घरच्यांशी संवाद, फोनवर चर्चा आणि भेटीगाठी या सगळ्यामुळे समोरच्याला वाटायचं की आता लग्न ठरणं फक्त वेळेचा प्रश्न आहे। यानंतर एक मुलगी समोर आणली जायची, जिचं बोलणं, वागणं, साधेपणा पाहून अनेकांना वाटायचं की यापेक्षा चांगला जोडीदार मिळणं कठीण आहे। काही वेळ प्रत्यक्ष काही वेळा भेटीसुद्धा घडवण्यात आल्या। दोघांमध्ये संवाद वाढवला जायचा, स्वप्न दाखवली जायची, नवीन आयुष्याची आशा निर्माण केली जायची। पण या सगळ्यामागे काय सुरू आहे याची कल्पना कोणाला नव्हती। काही दिवसानंतर लग्नाच्या तयारीचा विषय सुरू व्हायचा। कधी नोंदणी, कधी विधी, तर कधी खर्च, तर कधी इतर कारणं सांगून पैशांची मागणी केली जायची। हे शेवटचं आहे, आता सर्व काम पूर्ण होईल, फक्त ही एक औपचारिकता बाकी का आहे। अशा शब्दांवर विश्वास ठेवून अनेकांनी पैसे दिले, कारण त्यांना वाटत होतं की आता आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे। पण त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलायला लागायच्या। फोन कमी यायचे, उशिरा उत्तरं मिळायची, काही कारणं सांगून भेटी पुढे ढकलल्या जायच्या। तरीही समोरच्याला वाटायचं की काहीतरी अडचण असेल, कारण विश्वास इतका निर्माण झाला होता की संशय घेण्याचा विचारही मनात येत नव्हता। मात्र एक दिवस असा यायचा जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचा, फोन बंद, पत्ता नाही, भेट नाही आणि कोणतंच उत्तर नाही। तेव्हा अनेकांच्या लक्षात यायचं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असायचा, पैसे गेलेले असायचे आणि लग्नाचं स्वप्नही तुटलेलं असायचं। अशा प्रकारे फसवणूक झालेल्या काही तरुणांनी शेवटी धाडस करून तक्रार करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला प्रत्येकाला वाटत होतं की कदाचित ही घटना असेल, पण तपास जसा जसा पुढे गेला तसं समोर आलेलं वास्तव अधिकच धक्कादायक ठरत गेलं। एका मागोमाग एक धागे जोडले जाऊ लागले आणि अनेक समान पद्धतीच्या घटना समोर येऊ लागल्या। तपास करणाऱ्यांनी प्रत्येक व्यवहार, प्रत्येक फोन, प्रत्येक भेट आणि प्रत्येक हालचालीचा अभ्यास केला। त्यामधून एकच गोष्ट स्पष्ट होत होती की ही साधी घटना नव्हती, यामागे आधीपासूनच आखलेलं नियोजन होतं। प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी भूमिका होती आणि प्रत्येकजण आपलं काम ठरल्याप्रमाणे करत होता। यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलेवर विश्वास ठेवून अनेकांनी आयुष्याचा निर्णय घेतला, तिच्याबद्दलची माहिती तपासात समोर आल्यानंतर सर्वजण हादरले। ती जशी स्वतःची ओळख सांगत होती, वास्तव त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं। अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवल्या गेल्या होत्या। त्याच माहितीच्या आधारे अनेक तरुणांना विश्वासात घेतलं गेलं होतं। तपास आणखी पुढे गेल्यानंतर एकामागून एक धक्के बसत गेले। ही पद्धत नवीन नव्हती, याआधीही अशाच प्रकारे अनेक तरुणांना लक्ष्य करण्यात आल्याचे संकेत मिळू लागले। प्रत्येक वेळी पद्धत जवळपास सारखीच होती, फक्त चेहरे बदलत होते, पण खेळ तोच होता। त्यामुळे तपास अधिक व्यापक करण्यात आला। शेवटी पुरावे एकत्र आले, व्यवहारांची माहिती, संपर्कांचे तपशील आणि इतर कागदपत्रांच्या आधारे संपूर्ण कट उघडण्यात आला। या प्रकरणात एकट्या व्यक्तीचा नव्हे तर एकत्रितपणे काम करणाऱ्या टोळीचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। अनेकांनी एकमेकांच्या मदतीने विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं। त्यानंतर कारवाई सुरू झाली, संबंधित संशयितांचा शोध घेतला जाऊ लागला, अनेक ठिकाणी तपास करण्यात आला, काही जणांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली। या टोळीची कार्यपद्धती आणि त्यांचं नियोजन पाहून तपास यंत्रणाही सतर्क झाल्या। शेवटी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। लग्नाचं आमिष दाखवून अविवाहित तरुणांना जाळ्यात ओढलं जात होतं। मध्यस्थ असलेल्याचा बनाव करून विश्वास जिंकला जात होता। त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी पैसे घेतले जात होते आणि योग्य वेळ येताच संपर्क तोडून आर्थिक फसवणूक केली जात होती। तपासात अशा प्रकारे अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलं असून या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नका। लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना संपूर्ण पडताळणी करा, कारण एक चुकीचा विश्वास आयुष्यभराची मोठी किंमत मोजायला लावू शकतो।